बघा आता, सपोज आपण या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं ठरवलं. फिजिकल क्वांटिटी, फिजिकल म्हणजे भौतिक आणि क्वांटिटी म्हणजे राशी. बरोबर. भौतिक राशी कुठल्या गोष्टींना म्हणायची? भौतिक म्हणजे काय? डोळ्यांनी दिसणारी, ज्याला आपण स्पर्श करू शकतो अशी, ज्याला आपण थोडक्यात काय मेजर करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो, त्याला सगळ्यांना काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच वी कॅन visualize, observe, touch, त्यानंतर काय? एक्सपिरियन्स and also measure. The quantity which we can visualize, observe, touch, experience and also measure is called as physical quantity. ज्या राशीला आपण पाहू शकतो, त्याचं निरीक्षण करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो, त्याला स्पर्श करू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो किंवा त्याला काय करू शकतो? आपण मोजू शकतो, मापू शकतो, त्यालाच काय म्हणता येईल? फिजिकल क्वांटिटी. देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. किती टाइप्स आहेत? 2 टाइप आहेत. कोणते 2 टाइप आहेत? एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, एक आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि एक कोणती आहे? डिराइव्ड क्वांटिटी. कोणती आहे? डिराइव्ड क्वांटिटी. एक आहे फंडामेंटल आणि एक आहे डिराइव्ड. बरोबर. फंडामेंटल म्हणजे काय? जी फिजिकल क्वांटिटी फक्त त्याच फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून आहे, दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाही. आलं लक्षात? त्याला म्हणायचे फंडामेंटल. आणि डिराइव्ड म्हणजे काय? डिराइव्ड क्वांटिटी ही वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून असते. आलं लक्षात? 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर अवलंबून असणाऱ्याला डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतात. आता लक्षात घ्या, आपण डेफिनेशन करतोय बघा. द फिजिकल क्वांटिटी which does not depend on any other physical quantity. म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी कोणत्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाही, त्याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. आता याची एक्झाम्पल आहेत. कोणती? मास. जर तुम्हाला मास मोजायचे की नाही, तुम्ही डायरेक्ट वजन काट्यावर ठेवलं की मास कळते. तुम्ही घेतलं लेंथ मोजायची, डायरेक्ट तुम्ही पट्टीच्या साह्यानं, टेपच्या साह्यानं लेंथ मोजू शकता. तुम्हाला मोजायचंय टाइम, डायरेक्ट तुम्ही घड्याळाच्या साह्यानं टाइम सांगू शकता. दुसऱ्या गोष्टी मोजायची गरज आहे का? नाही. तुम्हाला मोजायचंय टेम्परेचर, बरोबर. तुम्हाला मोजायचं आहे करंट, बरोबर. तुम्हाला मोजायची इंटेन्सिटी, तुम्हाला मोजायचे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्या सगळ्या काय आहेत? तर फंडामेंटल क्वांटिटी आहेत, ज्या फिजिकल क्वांटिटी कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाहीत. बरोबर. हे मास कशात मोजतो आपण? किलोग्रॅम. लेंथ कशात मोजतो आपण? मीटर. टाइम कशात? सेकंद. टेम्परेचर कशात? केल्विन. करंट कशात? एम्पियर. इंटेन्सिटी कशात मोजतो आपण? इंटेन्सिटी, ल्युमिनस इंटेन्सिटी, कॅन्डेला. कशात? कॅन्डेला. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशात? मोल. लक्षात? द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, दॅट इज फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर. आता सेम इकडच्या बाजूला काय म्हणणार? द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड. इथं नॉट डिपेंड म्हणलं, इथं काय लिहिणार? विच डिपेंड्स ऑन
टू ऑर मोर फिजिकल क्वांटिटीज, टू ऑर मोर फिजिकल क्वांटिटीज इज कॉल्ड ॲज, काय म्हणणार तुम्ही, डिराइव्ड क्वांटिटी. आलं लक्षात. आता डिराइव्ड क्वांटिटी भरपूर आहेत. वेलॉसिटी तुम्हाला काढायची, काय करणार बाळांनो, डिस्प्लेसमेंट पाहिजे, टाइम पाहिजे. म्हणजे डिस्प्लेसमेंटची बी गरज आहे, टाइमची बी गरज आहे. आलं लक्षात. तुम्ही ॲक्सेलरेशन घेतलं, त्वरण, वेलॉसिटी पाहिजे, टाइम पाहिजे, चेंज इन वेलॉसिटी आणि आपण टाइम फॉर्म्युला आहे. तुम्हाला वर्क मोजायचे, वर्क. तर वर्क मोजण्यासाठी काय पाहिजे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, बरोबर. आणि फोर्स मोजायचा असेल तर मास आणि ॲक्सेलरेशन, बरोबर. पॉवर घ्यायची, पॉवर. तर पॉवर म्हणजे काय, वर्क डन पर युनिट टाइम. म्हणजे वर्क बी माहीत पाहिजे, टाइम बी माहीत पाहिजे. प्रेशर मोजायचे, प्रेशर म्हणलं की फोर्स अपॉन एरिया. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक फिजिकल क्वांटिटी काढायची, तर तुम्हाला 2-3 फिजिकल क्वांटिटीचा विचार करावा लागतोय. तसं इथं आहे का, नाही. मग जी फिजिकल क्वांटिटी त्याच फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून आहे, दुसरी कुठली फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाही, त्याला म्हणायचे फंडामेंटल. आणि जी फिजिकल क्वांटिटी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून असते, त्याला काय म्हणायचे, डिराइव्ड क्वांटिटी. आलं लक्षात. आता सिंपल, फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट जे आहे, फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट, त्याला काय म्हणायचे, फंडामेंटल युनिट. काय म्हणायचे, फंडामेंटल युनिट. आलं लक्षात. आणि डिराइव्ड क्वांटिटीचं जे युनिट आहे त्याला काय म्हणायचे, डिराइव्ड युनिट. संपलं. मग याला फक्त डेफिनेशन घ्यायची. तुम्हाला प्रश्न असतो, डिफाईन फंडामेंटल युनिट. मग तुम्ही काय म्हणणार, द युनिट इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट. म्हणजे फंडामेंटल युनिट म्हणजे काय, तर फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला मोजायची आहे. फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला काय करायची, मोजायची. तर त्यासाठी जे युनिट आहे त्याला काय म्हणायचं, फंडामेंटल युनिट. आणि जी डिराइव्ड क्वांटिटी मोजायची आहे त्याला काय म्हणायचे, डिराइव्ड युनिट. आलं लक्षात. मग कुठले फंडामेंटल युनिट आहे, तर बघा आता हे मास आहे, मास कशात मोजतो, किलोग्रॅम. लेंथ कशात मोजतो आपण, मीटर. टाइम कशात मोजतो आपण, सेकंद. टेम्परेचर कशात मोजतो आपण, केल्विन. करंट कशात मोजतो, एम्पियर, बरोबर. इंटेन्सिटी कशात मोजतो आपण, कॅन्डेला. कशात मोजतो आपण, कॅन्डेला. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशात मोजतो आपण, मोल. हे सगळे काय आहेत, फंडामेंटल युनिट्स आहेत, बरोबर. आता इथं डिराइव्ड क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट आहे त्याला काय म्हणतो आपण, डिराइव्ड युनिट. याच्यामध्ये वेलॉसिटी, वेलॉसिटीचे एकक काय, मीटर पर सेकंद. ॲक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यानंतर वर्कचं युनिट काय आहे, जूल. फोर्स युनिट काय, न्यूटन. पॉवरचं युनिट काय, पॉवर, वॅट, बरोबर. आणि प्रेशरचं युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल. काय, पास्कल.